नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण हा अत्यंत महत्त्वाचा TETसाठी असणारा टॉपिक पाहणार आहोत. तर अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण किती प्रकारे केले जाते? साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती, आधुनिक उपपत्ती अशा 3 प्रकारे अध्ययन उपपत्तीचं वर्गीकरण केलं जातं. तर बघा, साहचर्यवादी उपपत्ती कोणाची आहे आणि कोणती उपपत्ती मांडली? म्हणजे तुम्हाला काय केलं जातं, एकतर सायंटिस्टचं नाव दिलं जातं किंवा उपपत्तीचं नाव दिलं जातं आणि प्रश्न विचारला जातो. तर साहचर्यवादी उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली. त्या उपपत्तीचं नाव काय आहे? सहसंबंध उपपत्ती किंवा प्रयत्नप्रमाद उपपत्ती. त्यालाच म्हटलं जातं, सहसंबंध उपपत्तीलाच प्रयत्नप्रमाद उपपत्ती असं म्हटलं जातं. पॅव्लॉवची कुठली उपपत्ती आहे? अभिजात अभिसंधान उपपत्ती ही पॅव्लॉवची आहे. स्किनरची कुठली उपपत्ती आहे? तर स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती आहे. नंतर तुम्हाला वॅटसनची उपपत्ती कोणाची साहचर्यवादी उपपत्ती कोणती आहे? तर वर्तनवादी विचारसरणीची उपपत्ती वॅटसनची आहे. ती किती साली मांडल्या बघा? 1913ला मांडल्या. तर ग्रुती यांनी कुठली उपपत्ती मांडली? तर ग्रुती यांनी सान्निध्य अभिसंधान उपपत्ती मांडली. हल्ल यांनी कुठली मांडली? पद्धतशीर वर्तन उपपत्ती मांडली. हल्ल यांनी कुठली मांडली उपपत्ती? पद्धतशीर वर्तन उपपत्ती. अशा या साहचर्यवादी उपपत्ती आहेत. तर दुसरी वर्गीकरणाची उपपत्ती कुठली आहे? ज्ञानात्मक उपपत्ती. तर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कुणी उपपत्ती मांडले? समाकारवादी उपपत्ती कुणी मांडले? तर कोहलर, कोपका, वर्धायमर यांनी मांडली. कुर्ट लेविनची कुठली आहे ज्ञानात्मक उपपत्ती? तर क्षेत्रीय उपपत्ती ही कुर्ट लेविनची उपपत्ती आहे. टॉलमनच्या उपपत्तीचं नाव काय आहे? टॉलमनच्या उपपत्तीचं नाव संकेत अध्ययन उपपत्ती आहे. गॅग्नेच्या उपपत्तीचं नाव काय आहे? श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. आसुबेल यांची कोणती उपपत्ती आहे? अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. जेरॉम ब्रुनर यांची कुठली आहे? अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. आणि समाकारवादी किंवा समिष्टवादी उपपत्ती कुणाची आहे? तर गेस्टॉल्टची आहे. तर आता आधुनिक उपपत्ती बघा, ब्लूम यांनी मांडली प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. ब्लूम यांनी कुठली मांडली? प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. बांदुरा यांची कुठली आहे? सामाजिक अध्ययन उपपत्ती ही बांदुरा यांची उपपत्ती आहे. अशा पद्धतीनं अध्ययन उपपत्तीचं वर्गीकरण हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक. तुम्हाला सायंटिस्टचं नाव विचारलं जाऊ शकतं किंवा उपपत्तीचं नाव विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीनं आज आपण ह्या अध्ययन उपपत्तीचं वर्गीकरण पाहिलं. पुढल्या सेशनमध्ये आपण उपपत्तीचा सविस्तर अभ्यास करूया. थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग केला. ती उपपत्ती काय आहे? समाकारवादी उपपत्ती काय आहे? अशा पद्धतीनं आपण पुढल्या सेशनमध्ये सविस्तर अभ्यास करूया. थँक्यू.